ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की ते प्रिया फार खुश असते आणि स्वतःच्याच मनाशी म्हणत असते की गुन्हेगार आवड असताना प्रिया तर तुलाच मिळाला असता. काय फसवलंच त्या अर्जुनला. म्हणजे आतापर्यंत एकही केस न हरणाऱ्या हुशार वकिलाला तू खुनाच्या आरोपामध्ये फसवलंस, तेही इतक्या शिताफीने. अजून त्याला कळलं नसणार की शांताचा बॉम्ब त्याच्या डोक्यावर कसा आणि कुठून फुटला. असं इथे म्हटल्यानंतर खरं इथे फ्लॅशबॅक दाखवलेला असतो आणि प्रियाने इथे शांताची डेड बॉडी इथे जे काय अर्जुनच्या डिक्कीत तिथे ठेवलेली असते. डिक्कीत ठेवल्यानंतर ती म्हणत असते की शांता अर्जुनच्या बऱ्याच दिवसापासून कॉन्टॅक्टमध्ये आहे. हे पुरेसं आहे की हा खून अर्जुननेच केलेला आहे. पण ह्या गाडीत ठेवल्यानंतर नेमकं गाडी पोलिसांच्या नजरेत कशी आणायची याच गोष्टीवरती ते विचार करत. डिक्कीत पोलिसांनी पाहितलंच पाहिजे, त्यांना कसं कळणार मग यात डेड बॉडी आहे. असं म्हटल्यानंतर तिचं लक्ष जातं नंबर प्लेटकडे. आता ती लगेच बरं का तिच्या गाडीतून जाऊन एक स्क्रूड्रायव्हर वगैरे आणते आणि त्याचे स्क्रू ढिल्ले करते आणि ती नंबर प्लेट काढण्याचं काम करत असते. आता इथे खरं तर प्रियाने खूप हुशारीने हे सगळं काही केलेलं आहे. आता डेड बॉडी वगैरे कशा प्रकारे अर्जुनच्या गाडीत आणले हे काय दाखवलेलं आहे. डायरेक्ट डेड बॉडी ठेवलेलं इथं दाखवलेलं आहे. आता खरं तर इथे अर्जुनच्या बाहेर म्हणजे कॅमेऱ्याच्या बाहेर एक CCTV कॅमेरा पण आहे. हे त्यात कैद होऊ शकतं, पण हे प्रियाच्या का लक्षात आलं नसावं हे कळत नाही. आता प्रियाने हे सगळं काही हुशारीने केलेलं दाखवलेलं आहे. तेव्हा इथे प्रिया स्वतःच्याच मनाशी म्हणत असते आणि अगदी तसंच झालं. म्हणजे हा अर्जुन सकाळी घाईघाईत ऑफिसला निघाल्यानंतर खरं तर ही जी काही प्रिया असते का, प्रियाने इथे आता त्या संतोषला कॉल केलेला हा सीन इथे दाखवलेला आहे. संतोषला कॉल केल्याबरोबर इथे प्रिया म्हणत असते, पनवेल सोडलंस ना तू? तेव्हा संतोष म्हणतो, हो पनवेल सोडले मी, आता लोणावळ्यात आहे आणि पुढचे काही दिवस मी इथेच राहतो आणि मग पुढचं बघून घेतो. काय झालं, पोलिसांना काही कळलं का? तेव्हा प्रिया म्हणते, अरे गप रे, कशाला घाबरतोस, काही होणार नाही. तेव्हा इथे खरं संतोष म्हणतो असतो, असं काय बोलताय मॅडम, तुम्ही पण रात्री घाबरला होतात ना आणि मला सुद्धा किती घाबरलं. तेव्हा इथे प्रिया म्हणते, मीच तर हे सगळं काही निस्तारलंय ना, आता शेवटचं काम कर. तेव्हा तिकडनं म्हणतो, काय मॅडम आता काय काम करायचं? तेव्हा प्रिया म्हणते, तू एक काम कर, एक ना पाटकर नावाचा सिनियर इन्स्पेक्टर आहे, त्याचं आणि अर्जुनचं गेल्या काही वर्षामध्ये काहीतरी झालं होतं, त्यामुळे खरं तर इथे तो सस्पेंड झाला होता. त्याला इथे अर्जुनचा फार राग आहे याची सगळी माहिती मी काढलेली आहे. आता फक्त तू त्याला हे फोन करून सांग की तुम्हाला बदला जर घ्यायचा असेल तर अर्जुनचा पाठलाग करा. त्याच्या गाडीला नंबर प्लेट नाही आहे आणि त्याची डिक्कीसुद्धा त्याला उघडायला हवा, म्हणजे तुमचा बदला तुम्हाला नक्कीच घेता येईल. प्रियाने संतोषला सांगितलेलं असतं पाटकरला बोलण्यासाठी. हे झाल्यानंतर खरं आताचा सीन दाखवलेला असतो. आता प्रिया म्हणत असते, काय मग आता मी या सुभेदार फॅमिलीची एकुलती एक सून झालेली आहे आणि मी या घराची मालकीण झालेली आहे. पण मला आता दाखवायला नको दुःख झाले, म्हणजे माझा दीर जेलमध्ये गेला याचं दुःख नको, असं म्हणून रडतच आता बाहेर गेलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं तर जो काही चैतन्य असतो तो अर्जुनला म्हणत असतो, आपल्याला आतासुद्धा बेल मिळू शकते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही रे चैतन्य, हे बघ, बेलसाठी जर आपण अप्लाय केलं, हा खून मी केलेला आहे असं सगळ्यांना वाटू शकतं. मला कोर्टाने बेल दिली तर ठीक आहे, पण मी स्वतःहून बेलसाठी अप्लाय अजिबातच करणार नाही. पण एक गोष्ट आता इथे लक्षात ठेव, पाटकर हे सगळे केस बघतोय, त्यामुळे खरं हेराफेरी होणार हे आपल्याला चांगलंच माहीत आहे. त्यामुळे लक्षपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे डेड बॉडीमध्ये सुद्धा हेराफेरी होऊ शकते. सावंत सर, तुम्ही या गोष्टीकडे लक्ष द्या. आणि तू चैतन्य खरं तर इथे बारीक गोष्टसुद्धा इथे लक्षात ठेव. हवं तर तू सायलीची मदत घे, पण सगळ्या गोष्टी लक्ष करून करा. म्हणजे आपल्याला शांता मावशीच्या घरापासून ते आपल्या घरापर्यंत जेवढे काही CCTV कॅमेरे आहेत ते सगळे तपासा, असं देखील इथे अर्जुनने सांगितलेलं असतं. पण मला हेच कळत नाही, शांता मावशीची डेड बॉडी माझ्या गाडीत आली कशी, हा प्रश्न खरं अर्जुनला पडलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला घरी सगळेच जण फार दुःखात असतात. म्हणजे कल्पना जी असते, कल्पना खरं रडण्याचं अजिबातच थांबत नसते. ती स्वतःच्या मनाशी म्हणत असते की हे सगळं काय होतंय, म्हणजे माझ्या लेकाने कुणाचं वाईट केलं, त्याच्याच बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी का होतात, असंही ते कल्पना खरं रडतच म्हणत असते. तेव्हा प्रताप म्हणतात, अर्जुन सायलीला काही होणार नाही कल्पना, तू काळजीच करू नको. त्याने आजपर्यंत कितीतरी लोकांना वेगवेगळ्या केसमधून त्यांची सुटका केली, म्हणजे नेहमी सत्याचीच बाजूने तो लढत आला आहे. पनवेलमध्ये सगळ्यांना त्याचा अभिमान आहे. अगं याचं काहीतरी फळ त्याला मिळेलच ना. तेव्हा इथे खरं तर प्रतिमासुद्धा म्हणते, खरं तर अर्जुन सायलीने आजपर्यंत खूप परीक्षा घेतल्या देवी आईने, ही पण त्यातलीच एक परीक्षा असेल असं समजूया ना कल्पना आपण, असं इथे म्हटलेले असते. तेव्हा खरं तर जो काही अश्विन असतो, अश्विन म्हणत असं,
दादाच्या केसमध्ये जी काही बॉडी मिळेल त्याचं पोस्टमॉर्टम खरं तर माझा एक मित्रच करतो. मी त्याला फोन केला होता आणि त्याला सांगितलं याच्यात कुठेही हेराफेरी झाली नाही. हे बोलणं ऐकल्यानंतर अस्मिता म्हणत असते बरं झालं, कारण की अर्जुनच्या मागावर त्याची किती दुश्मनत हे खरं सांगता येत नाही आणि ते काहीही करू शकतात. तेव्हा ते सुमनसुद्धा म्हणते नका काळजी करू तुम्ही, कारण की ते भाऊजी आणि सायली गेलेत ना अर्जुनला नक्कीच बेलवर सोडून आणतील. तेव्हा ते प्रताप म्हणतात हो कुणीही काळजी करू नका, फक्त आपण त्यांच्या पाठीमागे आता खंबीरपणे उभं राहायचं. आता ही जी काही प्रिया असते, प्रिया म्हणत असते तुम्ही कितीही उत्साह दाखवा पण ही प्रिया तुम्हाला सरून पुरेल आणि तुम्हाला कसं बर्बाद करायचं ही मी पाहतेच. आता नाटकं करत सगळ्यांना म्हणजे तुमच्यासाठी मी चहा बनवते ना, नाही अजिबात म्हणायचं नाही, सकाळपासून तुम्ही काही खाल्लेलं नाही असं म्हणून चहा बनवायला जात असते. तेवढ्यात खरं तर बाहेरून अर्जुन सुभेदार हाय हाय असा आवाज येतो. आता खरं तर इथे पत्रकार आणि काही लोक इथे जमा झालेले असतात. त्यांना पुढे खरं तर सायली छान उत्तर देते, पण पत्रकार इथे भयान असे त्यांना प्रश्न विचारतात बरं का, घाणारडे म्हणजे भरपूर, मग त्या त्रास होण्यासारखेच. त्यामुळे खरंच सगळाच इथे गोंधळ उडालेला असतो. अक्षरशः त्यांनी इथे अर्जुनचा एक पुतळा बनवून आणलेला असतो, त्यावर त्याचा फोटो लावलेला असतो आणि त्याचे मोठाले फोटो देखील घेऊन आलेले असतात. आता सगळे लोक इथे तीच घोषणा देतात अर्जुन सुभेदार हाय हाय असं म्हणून आता इथे त्यांच्या गेटच्या आतमध्ये आलेले असतात. आता सगळे सुभेदार फॅमिली बाहेर गेलेले असतात. बाहेर जाऊन खरं तर हे सगळं पाहून त्यांना तर खूप मोठा धक्का. आता इथे खरं तर पत्रकार सगळ्यांनाच इथे फार प्रश्न विचारत असतात बरं का. त्यातलाच एक म्हणतो तुम्हाला आता आमच्या प्रश्नाचे उत्तर द्यावीच लागतात. त्याचबरोबर दुसरी पत्रकार म्हणते तुम्ही आता गप्प बसू शकत नाही. तेव्हा तिसरी पत्रकार म्हणते अर्जुन सुभेदारांनी खून केला आहे, वकील नावाच्या पेशाला खरं तर कलंक आहे तो असं इथे म्हटलेलं असतो. आता इथे प्रतापला खरं तर एक पत्रकार म्हणतो प्रताप सुभेदार तुमच्या मुलाच्या या गुन्ह्याबद्दल तुम्हाला आधी माहीत होतं का? तेव्हा दुसरी पत्रकार म्हणते तुम्ही सुद्धा ह्या कृत्यात सामील आहात, यापूर्वीसुद्धा त्यांनी असे काही गुन्हे केलेत का असं इथे विचारल्याबरोबर खरं सगळ्यांना घरच्यांना फार राग येतो बरं का. त्यातलाच एक माणूस म्हणत असतो हो नक्कीच केला असेल त्यांनी गुन्हा, कारण की गुन्हेगार माणूस कधीही गुन्हा करणं सोडत नाही असं इथे म्हटलेलं असतं. तेव्हा इथे त्यातली पत्रकार म्हणत असते त्या बाईचा आणि अर्जुन सुभेदारांचा काय संबंध होता, त्यांची बॉडी त्यांच्या गाडीत कशी आली, तुमची आणि त्यांची काही ओळख आहे का? तेव्हा इथे प्रताप म्हणतात आम्हाला हे सगळं काही सांगायचं नाही, आता माझा लेक निर्दोष आहे हे फक्त मला माहीत आहे. तेव्हा अश्विन हे सगळे प्रश्न तुम्ही आम्हाला अजिबातच विसरू नका आणि तुम्हाला इथे आतमध्ये येण्याची परमिशन कुणी दिली, पोलिसांना बोलावू का असं देखील इथे अश्विन म्हणत असतो. आता खरं तर हा मोर्चा खूप असा मोठा नसतो बरं का, थोडेच लोक असतात पण त्यांनी फार मोठा इथे दंगा घातलेला असतो. अक्षरशः अर्जुन सुभेदार हाय हाय अशा घोषणा तर देतच असतात. ह्या सगळ्या गोष्टीचा कल्पनाला इकडे फार त्रास होतो असतो, मात्र ही प्रिया इकडे हे सगळं पाहून हसत असते. आता यांच्या घोषणा जोरजोरात सुरू असतात. तेव्हा इथे त्यातलाच एक माणूस म्हणत असतो या दोघांनी तर अर्जुन सुभेदारांना जन्म दिलाय ना, तर त्यांच्या तोंडाला काळ फासलं पाहिजे असं म्हणून इथे शाईची बॉटल घेऊन त्यांच्या दिशेने येत असतो. हे सगळं पाहून खरं कल्पना फार घाबरते, त्याचबरोबर सगळेच घरचे सुद्धा घाबरलेले असतात. आता तो जवळ येणारच असतो तितक्यात खरं तर इकडे आलेली असते ती म्हणजे सायली आल्याबरोबर आता इथे त्या माणसाचा हात पकडते आणि त्याला झटकून त्याच्यासमोर हिमतीने उभा राहिलेली असते. इकडे दुसऱ्या बाजूला खरं अर्जुन चैतन्य आणि सावंतला सांगत असतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, मी जिथे शांता मावशीला आणि जयेशला ठेवलं होतं तिथून तर त्यांच्या घरापर्यंत सगळे काही जे फुटेज मिळतील तुम्हाला ते सगळे काही नीट तपासा असं इथे अर्जुन सांगत असतो. तेव्हा खरं तर इकडे तितक्यातच हवालदार आलेला असतो, तुमचा टाईम संपलेला आहे असं म्हणायला. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे चालेल, आपण काय करूया ह्याबाबत सगळं बाई नंतर बोलूया, आता मी हेअरिंगसाठी अप्लाय करतो आणि तुम्ही जेवढ्या गोष्टी मिळतील तेवढ्या सगळ्या काही मला सांगा असं इथे अर्जुन म्हटलेला असतो. आणि सगळेजण इथे बाहेर आलेले असतात. बाहेर आल्याबरोबर समोर असतो तो म्हणजे पटपाट. आता तो लगेच इथे सावंतला म्हणत असतो काय इन्स्पेक्टर सावंत, नाही म्हणजे तुम्ही सरकारी नोकर आहात म्हटलं, एखाद्या वकिलाच्या ऑफिसमध्ये काम वगैरे करत नाहात, एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं असं इथे म्हटल्याबरोबर सावंत उत्तर देतात इन्स्पेक्टर पाटकर, मला माझी ड्युटी चांगलीच माहीत आहे बरं का, माझ्या डिपार्टमेंटनी मला खऱ्याची साथ द्यायला शिकवलेली आहे आणि मी तेच करत आहे असं इथे म्हटल्याबरोबर पाटकर म्हणत हो तुमच्या मते तुम्ही खऱ्याची साथ देताय, पण तुम्ही ज्याची साथ देताय तो एक गुन्हेगार आहे हेही लक्षात असू द्या सावंत सर. काय ना सावंत, या वकिलाला म्हणे खूप खऱ्याची आणि न्यायाचं खूप महत्त्व आहे, पण तरीसुद्धा त्याच्या हातून एक खून झालाच ना असं इथे खरं मुद्दाम पाटकर अर्जुनकडे बघून म्हणत त्याच वेळी खरं इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. आता इथे सायलीला खरं तर इथे पत्रकार विचारत असतात तुम्हीच का मिसेस सायली सुभेदार,
तुम्हाला या केसबद्दल काही माहिती आहे का, या प्रकरणाबद्दल, असे ते म्हटल्याबरोबर सायली म्हणत असे, बाहेर व्हा आधी. माझ्या सासू सासऱ्यांना त्रास देताना तुम्हाला लाज नाही वाटली? आधी तुम्ही इथून बाहेर व्हा, असंही ते धमकीच दिलेले असते. तेव्हा अश्विनसुद्धा धमकी देतो, हे बघा, ही केस फाईल झालेली असताना तुम्ही आम्हाला असा जाब विचारू शकत नाही. तुम्ही जे करताय ते बेकायदेशीर आहे, असंही ते अश्विन म्हटलेलं असतं. तेव्हा सायली बाहेर होताय का नाही तुम्ही? तेव्हा इथे पत्रकार म्हणत असतो, जोपर्यंत आमच्या प्रश्नाचे उत्तर आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाहीत. तुम्ही प्रश्नाचे उत्तर देत नाहीत याचा अर्थ असा आहे की तुम्ही काहीतरी लपवतात. तेव्हा इथे सायली म्हणते, तुम्हाला जे समजायचे ते समजा, पण माझ्या नवऱ्याने खून केलेला नाही हे मला चांगलंच माहीत आहे. आणि तुम्हाला जर असं वाटत असेल तर तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते विचारा, मी प्रश्नाचे उत्तर द्यायला तयार आहे, असंही ते सायली. पण परत माझ्या कुटुंबाकडे वाकडी नजर करायची नाही. विचारा तुम्हाला काय विचारायचं आहे, गप्प का बसलात, असंही ते म्हटल्याबरोबर एक जी रिपोर्टर असते ती विचारते, तुमच्या नवऱ्याने खून केलंय का, असंही ते म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते, तुम्ही पत्रकार आहात का न्यायाधीश? नाही म्हणजे कोर्टात केस उभी राहण्याआधीच तुम्ही हे ठरवून मोकळे झालात की माझ्या नवऱ्याने खून केलाय. म्हणजे एखादा माणूस गुन्हेगार आहे की नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त कोर्टाला आहे, हे तुम्ही ठरवू शकत नाहीत, असंही ते सायली म्हणत असतं. तेव्हा दुसरा पत्रकार विचारतो, अहो पण तू सुभेदारांच्या गाडीच्या डिक्कीत बॉडी सापडली. तेव्हा सायली म्हणत असते, अच्छा, म्हणजे हा खूनाचा पुरावा झाला का? कधीपासनं सांगा की? कुठल्या कलमात असं आहे की गाडीच्या डिक्कीत जर एखादा मृतदेह सापडला तर तो खून तुम्ही केलेला आहे? अर्जुन सुभेदार हे निर्दोष आहेत, याचे सगळे पुरावे आम्ही कोर्टात सादर करूच आणि तिथेही हे सिद्ध होईल की माझ्या नवऱ्याने खून केलेला नाही. तुम्ही सगळे लोकशाहीचा चौथा स्तंभ आहात, मग तुम्हाला एवढं सुद्धा नाही कळत का? एका प्रतिष्ठित व्यक्तीला या सगळ्यामध्ये मुद्दाम अडकवलं जाते म्हणून तुम्ही लगेच आला त्यांच्या कुटुंबियांना त्रास द्यायला. तिथे मोर्चे घेऊन काय येत आहे, चुकीच्या बातम्या काय पसरवताय, या सगळ्या गोष्टीचा अधिकार तुम्हाला कुणी दिला, असंही ते खरंच सायली सगळ्यांना म्हटल्याबरोबर पत्रकारी ते थोडी शांत झाले. त्यातलाच एक व्यक्ती म्हणतो, बघा गुन्हेगाराची बायको आपल्याला हे शिकवते. तेव्हा सायलीचा पारा चढलेला. सायली म्हणत असते की तोंड सांभाळून बोला, नशीब मी पोलिसांना इथे बोलवलेलं नाही. इथून पुढे जर चुकीच्या बातम्या पसरवल्या तर गाठ माझ्याशी आहे, निघा इथून, असंही ते खरंच सायली ठामपणे सगळ्यांना म्हटलेली असते. म्हणजे या सगळ्यांना सायली एकटी सरून पुरलेली असते. आता सायलीचं खरं लक्ष जातं अर्जुनच्या त्या फोटोवर, त्याला धूळ लागलेली असते. तेव्हा ते अर्जुनचा फोटो घेते आणि त्याच्यावरचा सगळी धूळ आता स्वतःच्या वडणीने पुसते. ती सगळ्यांना म्हणत असते, आता माझ्या नवऱ्याच्या चेहऱ्यावरची मी धूळ पुसवली, मात्र लवकरच मी त्यांना जो काही डाग लागला ते सुद्धा मी पुसून काढेल, असंही ते खरं सायली म्हटलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला दाखवण्यात आलेलं असतं. आता इथे खरं तर जो काही पाटकर असतो तो अर्जुनकडे जातो आणि त्याला म्हणतो असतो, काळा कोट घालून अगदी कोर्टात वावरणारा अर्जुन सुभेदार आज माझ्या जेलच्या कोपऱ्यात चढतोय. तू कितीही हलपाय मार रे अर्जुन सुभेदार, पण या खुनाच्या आरोपातून तू सुटणार नाहीस. इथे अर्जुन एकही शब्द बोलत नाही, मात्र निदे चैतन्य म्हणत असतो, या गोष्टीची काळजी तुम्ही करू नका इन्स्पेक्टर पाटकर, तुम्ही तुमचं फक्त काम करा आणि ते कामसुद्धा तुम्हाला जमन असं मला तुमच्याकडे बघून वाटत नाही. तेव्हा पाटकर म्हणतो, असं राग आला, या गोष्टीचा राग आला, पण त्याचा उपयोग काही होणार नाही, त्याचा उपयोग शून्य होणार आहे, असंही ते खरं अर्जुनकडे बघून म्हणत असतो. लगेच तो हवालदारला म्हणतो, हा बाहेर काय करतो, ह्याला जेलमध्ये टाका रे, असं म्हणून हसतच तिथून निघून गेलेलं असतं. आता इकडे दुसऱ्या बाजूला प्रताप खरं पत्रकाराला आणि त्याचबरोबर बाकी लोकांना म्हणतात, झालं का तुमचं समाधान, आणखी काही बाकी आहे का? मुळात तुम्ही जे काही इथं येऊन करताय का तोच खूप मोठा गुन्हा आहे. आधीच आम्ही एवढ्या मोठ्या संकटातून जात आहोत, आम्हाला तुम्ही इथे येऊन परत त्रास देण्याचा प्रयत्न करताय, असंही ते खरं तर प्रताप म्हणत असते. तेव्हा अश्विन सुद्धा म्हणून काही बोलू दे, पण आम्ही सगळे आमच्या दादाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहोत आणि आम्हाला खात्री आहे की तो नक्कीच त्याला न्याय मिळेल, असंही ते खरं अश्विनी म्हटल्याबरोबर अस्मिता देखील म्हणते, आता तोंड काय बघताय, निघता का नाही इथून, असंही खरं रागातच म्हणते. तेव्हा ते खरं तर जे काही प्रताप असतात ते म्हणत असतात, आम्हालाच नाही तर सायलीला सुद्धा या प्रकरणाचा त्रास झाला नाही पाहिजे. एक बाई चवताळली तर तिची वाघीण कशी होते हे तर तुम्ही आत्ता बघितलंच असेल आणि आम्ही सगळे तिच्या बरोबर आहोत, तिच्या पाठीशी ठामपणे उभा आहोत, असंही ते प्रताप म्हटलेले असतात. आता सगळेजण खरं तर इथे हातात हात घेऊन खरं सगळेजण सायलीच्या पाठीशी ठामपणे उभा असतात बरं का. आता सगळे पत्रकार लोक आणि त्याचबरोबर सगळे जे माणसं असतात ते खाली माना घालून उभा राहिलेले असतात, त्यांना सुद्धा या सगळ्या गोष्टी पटलेल्या असतात. आता इकडे जी काही प्रिया असते, प्रिया लगेच मध्ये शिरते आणि त्यांच्या हातात हात देऊन सामील झालेली. तिला माहीत असतं मी जर बाजूला थांबले तर माझ्यावर संशय येऊ शकतो, त्यामुळे खरं तर ती देखील त्यांच्यामध्ये सामील झालेली असते. आता इकडे सगळे जे काही पत्रकार असतात ते पत्रकार, त्यातला
तेवढाच एक माणूस त्या अर्जुनच्या फोटोला धुवू लागलेला असतो. तो फोटो अक्षरशः पुसतो आणि सायलीला आणून देतो आणि सगळेच जण इथून निघून गेलेले असतात. आजच्या पुरतं एवढंच. छान सुभेदार फॅमिली खरं तर एकत्र आलेली असते आणि सायलीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेले असतात. छान असा यांनी संदेश दिलेला आहे बरं का. म्हणजे कुटुंबावर किती मोठं संकट आलं तरी सगळे घरचे एकत्र आले तर ते संकटसुद्धा आपण पळून लावू शकतो. तर छान असा संदेश दिलेला आहे. आजच्या पुरतं एवढंच. अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत पाहत राहा. ठरलं तर मग धन्यवाद.